आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार आम्ही सारे खवय्ये खाऊचा डब्बा स्पेशल मध्ये मी शेफ फराह कानरे तुमचं स्वागत करतो। ज्या घरांमध्ये आजी आजोबा असतात तर त्या फॅमिलीज मध्ये युजुअली 3 जनरेशन्स असतात, आजी आजोबा, आई वडील आणि लहान मुलं। आता लहान मुलांच्या आवडी निवडी जपता जपता आजी आजोबांचं असं म्हणणं होतं की पारंपरिक पदार्थ जे आहेत म्हणजे शिरा झाला, उपमा झाला किंवा थालीपीठ झालं, लाडू झाले, करंज्या झाल्या, तर या वेल बॅलन्स्ड रेसिपीज आहेत। आता पिझ्झा, बर्गर किंवा हे जे काही जंक फूड आजकालच्या लहान मुलांना आवडतं तर त्याच्याबरोबरच त्यांनी हे सुद्धा पदार्थ खावेत अशी त्यांची मनोमन इच्छा असते। पण आता कसं होतं की आपण पदार्थ खायला घालतो पण लहान मुलं तोंड थोडीशी वाकडी करतात। त्याचं कारण एकच असू शकतं, ते म्हणजे त्याचा अपील जो आहे, त्याचा आय अपीरियन्स जो आहे, तर तो त्यांना इंटरेस्टिंग कसा आपण त्याला डेव्हलप करू शकतो तर ते आज आपण शिकणार आहोत। आज आपण 2 पारंपरिक पदार्थ करणार आहोत खाऊचा डब्बा स्पेशलमध्ये। डब्यामध्ये या रेसिपीज तुम्ही देऊ शकता एका वेगळ्या पद्धतीने, रेसिपी सुद्धा वेगळी आहे, त्याचं प्रेझेंटेशन सुद्धा वेगळं आहे। लेट्स गो टू द किचन नाव। आता कसं आहे, पारंपरिक पदार्थांना जे काही महत्त्वाचे आहे तर ते आपल्याला लगेच लक्षात येतं आमच्यासारख्या शेफ्सवरनं, कारण माझ्यासारखे प्रोफेशनल शेफ्स जे आहेत तर आजही मंगलाताई बर्वे किंवा सिंधुताई साठे या ज्या काही सिनियर शेफ्स आहेत त्यांची जी पुस्तकं जी आहेत ती आजही आम्ही रेफर करतो। आता इंग्लिशमध्ये बघायला गेलं तर लारूज नावाचं आहे बुक आहे, किचन कॉन्फिडेन्शियल नावाचं पुस्तक आहे। तर याच्यामध्ये बेसिक्स आहेत, म्हणजे पारंपरिक पदार्थ, जगभरातले पारंपरिक पदार्थ याच्यामध्ये लिहिलेले आहेत आणि त्या बेसवर आता मॉडर्न गॅस्ट्रॉनॉमी मध्ये आम्ही त्याच्यामध्ये काही चेंजेस करतो आणि मग त्याचा आय अपील थोडंसं डेव्हलप करतो, त्याची टेस्ट थोडीशी डेव्हलप करतो, इन्ग्रेडियंट्समध्ये आम्ही थोडासा फेरफार बदल करतो आणि तो पदार्थ अजून इंटरेस्टिंग करतो। आजच्या आपल्या पहिल्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात। पहिली रेसिपी आहे मक्याचं थालीपीठ। त्याच्यात लागणारं साहित्य बघून घेऊ। 1 बाउल मक्याचं पीठ, 1 बाउल अमेरिकन कॉर्नची भरड, थालीपीठाची 1 बाउल भाजणी, त्याच्यावर खायला दही, बारीक चॉप केलेला कांदा, बारीक चॉप केलेली कोथिंबीर, साजूक तूप, थोडीशी गोडीसाठी साखर आणि मीठ। आता तुम्ही मला सांगा की आता एखाद्या लहान मुलाच्या समोर तुम्ही थालीपीठ ठेवलं आणि पिझ्झा ठेवलात तर त्याचा अटॅक कशावर होईल? पिझ्झावर, राईट? कारण त्यांचं ते पॅलेट आहे, इट्स अ मॉडर्न फूड। आता पिझ्झा झालं किंवा बर्गर झालं, सँडविचेस झाले, आता हे लहान मुलांच्या आवडतं जंक फूड आहे, तर त्यामुळे त्यांना थालीपीठ आणि पिझ्झा अशा 2 गोष्टी समोर ठेवल्यानंतर ते ऑब्व्हियसली ते पिझ्झाच खाणार। पण आता त्यांनी थालीपीठ खावं अशी आपली इच्छा असेल तर त्या थालीपीठाला आपल्याला इंटरेस्टिंग करायला लागेल, त्याचं गार्निश थोडंसं एन्हान्स करायला लागेल आणि आपल्याला त्याच्या चवीमध्ये तर बऱ्यापैकी बदल करून त्यांना आवडेल, त्यांच्या पॅलेटला सूट होईल अशी चव डेव्हलप करायला लागेल। कशी ते आता आपण बघूयात। लेट्स स्टार्ट विथ द प्रोसेस। आता थालीपीठ कसं करायचं आता हे मी तुम्हाला काय शिकवणार, कारण थालीपीठ हा पारंपरिक पदार्थ आहे आणि इट्स व्हेरी व्हेरी सिम्पल। तर आता आपण काय करूयात, ही फक्त मक्याचं पीठ जे आहे ते आणि ही जी भाजणी आहे तर ते आपण या बोलमध्ये काढून घेऊ। हे आता मिक्स करायचं नाही आहे, त्याच्या आधी आपण काय करणार आहोत, या पॅनमध्ये कांदा आपण परतून ही जी मक्याची जी भरड केली आहे अमेरिकन कॉर्नची त्याला सुद्धा छान परतून घेणार आहोत। त्यातलं मॉइश्चर जे आहे ते मॅक्झिमम तर आपण इव्हॅपोरेट करून घेऊ आणि मग हे जे मिश्रण जे आहे त्याच्यामध्ये मिक्स करून त्याचं आपण थालीपीठ करणार आहोत। त्यासाठी 1 चमचा 1.5 चमचा फक्त साजूक तूप आणि आता तूप चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चॉप केलेला कांदा। आता आपण कांदा आणि अमेरिकन कॉर्न हे परतून का घेतोय याचं अजून एक कारण आहे। तर बेसिकली मधली सुट्टी तुम्ही हे थालीपीठ केल्यानंतर साधारणतः 6 ते 7 तासानंतर ही मधली सुट्टी होणार आहे। तर त्यामुळे तुम्ही ज्या हवाबंद डब्यामध्ये टिफिन भरून देता तर त्याच्यामध्ये हा कांदा जो आहे तो चांगला जर परतला गेला नसेल
तर त्याला मात्र वास यायला लागतो आणि मग ते स्पॉईल होण्याची शक्यता असते. तर त्यामुळे आपण त्याला छान असं परतून घेणार आहोत त्याच्यामध्ये हे अमेरिकन कॉर्न घालून. तुम्ही बघताय की आता कांद्याचा रंग जो आहे तो असा छान गुलाबी झालाय. अमेरिकन कॉर्न मधला फक्त मॉइश्चर जे आहे ते अजून थोडंसं इव्हॅपोरेट होऊन दे. त्याच्यावर मस्तपैकी कोथिंबीर, थोडीशी गोडीसडी साखर, वेल आपलं मिश्रण जे आहे ते बऱ्यापैकी आता ड्राय होत चाललेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त आपण काय करू, थोडंसं मीठ घालू आणि दॅट्स इट. लवली. आहा, आता आपण लहान मुलांसाठी थालीपीठ करतोय म्हणून त्याच्यामध्ये मी मिरचीची पेस्ट वगैरे काही घातलेली नाहीये. पण तुम्हाला जर स्पायसी आवडत असेल किंवा तुमच्या लहान मुलांसोबत थोडं स्पायसी चालत असेल तर याच्यामध्ये बारीक चॉप केलेली हिरवी मिरची किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा घातला तरी सुद्धा चालेल. आता हे जे मिश्रण जे आहे ते आपण याच्याबरोबर मिक्स करू. आता आपण मिश्रण बनवताना थोडीशी कोथिंबीर घातली होती ज्याचा स्वाद आपल्या मिश्रणामध्ये आलेला आहे. आता फ्रेश कोथिंबीरीचा थोडा अजून स्वाद येण्यासाठी ही जी उरलेली कोथिंबीर जी आहे तर ती आपण या मिश्रणात घालून टाकू. याच्यामध्ये पाणी घालून थालीपीठाचं मिश्रण तयार करून घेऊ आपण. आता आपण काय करणार आहोत, पाणी परफेक्ट आपलं घातलं गेलंय. आता फक्त या हाताला मी थोडंसं तूप लावून घेतो आणि त्या तुपाने आता हा जो डो जो आहे तो असा छान आपण मळून घेणार आहोत. तो आता मळण्यामध्ये मला थोडासा एक्सरसाइज करायला लागणारच आहे. इन द मीन टाइम व्हाय डोंट टेक अ स्मॉल ब्रेक, कम बॅक सून. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. आम्ही सारे खवय्ये खाऊचा डब्बा स्पेशल मध्ये तुमच्या सगळ्यांचं एका छोट्याशा ब्रेक नंतर स्वागत. वेल, ब्रेकच्या आधी आपण डो जो मळायला घेतला होता तो चांगला मळून झालेला आहे. आता रेग्युलर थालीपीठाच्या प्रोसेसनी आपण याच्यात थालीपीठ आता थापून घेऊ. त्याच्यासाठी मी असा जाड जो असा बटर पेपर जो असतो तर तो बटर पेपर घेतलाय. त्या बटर पेपरला खाली मी एक काम करतो, फक्त थोडंसं पुसटसा तुपाचा हात लावून घेतो. हा थालीपीठाचा असा गोळा घेऊन त्याला आपण करणार आहोत स्प्रेड. आता या प्रोसेसमध्ये जर तुम्हाला असं वाटलं की तुमचे हात जे आहेत ते थोडे चिकट झालेत किंवा हे मिश्रण जे आहे थोडंसं चिकट झालंय, नथिंग टू वरी. आपण काय करूयात, या थोडंसं याच्यावर पाणी शिंपडा. तुमची 4 बोटं जी आहेत तर ती सुद्धा तुम्ही पाण्यामध्ये जस्ट अशी रोल करून घेतली आणि याला असं थापलं तर याचा सरफेस जो आहे तुमच्या फिंगर्सला चिकटणार नाही. साधारणतः एक 4 मिलीमीटर जाडी असलं असं आपलं हे थालीपीठ झालंय. आता आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये तूप सोडण्यासाठी थोडीशी आपण भोकं काढून घेणार आहोत. मला तुम्ही विचाराल ना तर थालीपीठा प्रकार प्रचंड आवडतो. आता आपण थोडंसं तूप ज्याच्यावर आपण थालीपीठ करणार आहोत त्याच्या सरफेसला लावून घेऊ आणि आता फॅब्युलस. गॅस आता थोडासा मीडियम टू हाय हीटवर ठेवून त्याच्यावर आपण हे असं झाकण ठेवून घेऊ. आणि इन द मीन टाइम काय करूयात, हा जो गोळा आहे त्याचं सो अजून एक थालीपीठ थापून घेऊयात. लवली. आणि आता आपण ही जी भोकं जी केलेली आहे तर त्याच्यातनं आपण थोडं थोडं तूप सोडणार आहोत आणि थोडं साईडली. फॅन्टॅस्टिक. वेल, आपलं थालीपीठ ऑलमोस्ट झालंय.
आता तसंच हे दुसरं थालीपीठ जे आहे त्याचं खरपूस मस्तपैकी मी त्याला रोस्ट करून घेतो. इन द मीन टाइम तुम्ही याचं साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. मक्याचं थालीपीठ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी मक्याचं पीठ, 1 वाटी वाफवलेल्या मक्याच्या दाण्यांची भरड, 1 वाटी थालीपीठाची भाजणी, दही, कांदा, कोथिंबीर, साजूक तूप, साखर आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये कांदा आणि मक्याच्या दाण्यांची भरड परतून घ्यावी. त्यामध्ये कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण वाफवून घ्यावं. एका बाउल मध्ये मक्याचं पीठ घेऊन त्यामध्ये थालीपीठाची भाजणी, परतलेलं कांदा आणि मक्याच्या दाण्यांचं मिश्रण, कोथिंबीर आणि पाणी घालावं. हाताला तूप लावून हे मिश्रण व्यवस्थित मळून घ्यावं. बटर पेपरवर थालीपीठ थापून घ्यावं. त्याला मध्ये छिद्र करून घ्यावी. मक्याचं थालीपीठ तुपावर खरपूस भाजून घ्यावं. मक्याच्या थालीपीठाची एक वेगळी रेसिपी आपण पाहिली आणि त्याला आपण एक वेगळ्या पद्धतीने गार्निश केलेलं होतं. आता त्यानंतर एक गोड पदार्थ करणार आहोत. पारंपरिक पदार्थ आहे, रेग्युलर शिरा, पण त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्सचं जे ब्लेंड आहे तर ते जास्त इनोव्हेटिव्ह आहे. ते कसं ते बघू, पण त्याआधी साहित्य काय काय घेतलंय ते बघून घेऊ. इथं मी पिढी साखर घेतली आहे, बारीक रवा, कोमट दूध, रेग्युलर ड्रायफ्रूट चिक्की, थोडंसं बटर, सुकं खोबरं, सुका मेवा, मिक्स ड्रायफ्रुट्स आहेत, देसी घी, खारीक त्याची पूड घेतली आहे, विलायचीची पूड घेतली आहे आणि भरपूर केशर. आता कसं आहे की आता एकंदर तुम्हाला कळलं असेल की ही जी रेसिपी जी आहे ती बऱ्यापैकी रिच आहे. आजकाल लोक काय आहेत की आता डाएट कॉन्शियस झाले, त्यांना जास्त कॅलरीज खायच्या नसतात. पण लहान मुलांचं तसं नसतं. लहान मुलांना डाएटिंगची अजिबात गरज नसते. त्यांच्या पोटात जास्तीत जास्त कॅलरीज गेल्या त्यांच्या शरीराला ते जास्त पूरकच असतं. याच्यामध्ये खारीक आपण वापरली आहे, सुका मेवा वापरला आहे, सुकं खोबरं वापरलं आहे, दूध, तूप, तर सगळ्या एनर्जीज, प्रोटीन्स, व्हायटमिन्स सगळं असं पूर्ण ब्लेंड असला असा शिरा आहे. त्याला आपण स्पाइसअप करणार आहोत थोड्याशा इलायची पूड, म्हणजे जी आपण रेग्युलर शिऱ्यामध्ये वापरतो तसंच आहे. त्यामुळे पारंपरिक पदार्थाचा जो बेस जो आहे तो आपण तसाच ठेवला आहे, पण त्यात इन्ग्रेडियंट्स जे आहे ते थोडेसे ॲड करून त्याला एक वेगळं मॉडर्न डायमेन्शन दिलेलं आहे. आता आपण प्रोसेसला सुरुवात करू, पण त्याआधी आपल्याला एक छोटासा ब्रेक घ्यायला लागेल. टेक अ स्मॉल ब्रेक अँड कम बॅक सून. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये खाऊचा डब्बा स्पेशलमध्ये आफ्टर शॉर्ट ब्रेक तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण प्रोसेसला सुरुवात करू. इथं मी पॅन जो आहे तो गरम करत ठेवला आहे. तो आता आय गेस गरम झालेला असेल. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू तर या गरम पॅनमध्ये 3 चमचे तूप घालणार आहोत आणि याच्यामध्ये सरप्राइझिंगली आपण याच्यामध्ये पाऊण चमचा बटर घालणार आहोत. त्याचं कारण का तुम्हाला सांगतो. या दोन्ही जरी वेगवेगळ्या फॅट्स जरी असल्या तरी त्याचं ब्लेंड जे आहे त्या ब्लेंडमुळे पदार्थाला एक वेगळा खमंगपणा येतो. आणि मी बऱ्याचशा माझ्या पदार्थांमध्ये हे जे ब्लेंड जे आहे ते नेहमी वापरतो. एस्पेशली आता तुम्हाला सांगायचं झालं तर साबुदाण्याची खिचडी आपण जेव्हा करतो तर तेव्हा साजूक तुपातली साबुदाण्याची खिचडी सगळ्यांनाच आवडते. पण त्या साबुदाण्याच्या खिचडीला एक असा वेगळा खमंगपणा जर तुम्हाला आणायचा असेल तर तुम्हाला व्हेजिटेबल हायड्रोजनेटेड फॅट ती तुम्हाला वापरायलाच लागते, चमचाभर का होईना. मग ते पहिल्या तडक्यामध्ये तुम्ही जर वापरलं तर त्यात मस्तपैकी जिरा असं खमंगपणे असं रोस्ट केलं तर तुमच्या खिचडीला एक वेगळी लज्जत येते. टेक इट फ्रॉम मी. आता हे तूप जे आहे तर तापलं आहे, त्याच्यामध्ये आपण काय करू, जो सुका मेवा आहे तो छान असा मस्त रोस्ट करून घेऊ आणि त्याच्याचबरोबर थोडंसं आपण खोबरं घालणार आहोत. हे जसं रोस्ट होत आहे तोपर्यंत हे जे आपण दूध घेतलंय त्याच्यामध्ये आपण घालून घेऊयात विलायची पूड, साठ 1-2 चिमटी आणि याच्यातलं केशर. हे असं चांगलं मिक्स करून घेऊ आपण. आता खोबरं सुद्धा छान असं कॅरमलाइज झालंय आणि आता याच्यावर आपण घालणार आहोत बारीक रवा. आता याच्यामध्ये स्वीटन करू त्याला 4 चमचे पिठी साखर, आणि याच्यात आता ही जी आपण खारीक पूड घेतली, नॉट एक्झॅक्टली पूड, त्याला आपण थोडंसं असं रस्टिक असं याला चॉप केलंय, चॉप केलेली खारीक म्हणता येईल. आणि आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत दूध. लवली. आणि याला आता या दुधामध्ये शिजून द्यायचंय.
आता जो पारंपरिक पद्धतीने केलेला शिरा आहे त्याला तुम्हाला आता मॉडर्न त्याला लुक द्यायचा असेल तर त्याच्या तुम्हाला काही आयडियाज सांगतो. तोपर्यंत आपला शिरा सो तयार होईल. स्ट्रॉबेरी सीझनमध्ये तुम्हाला फ्रेश स्ट्रॉबेरीचा क्रश करता आला आणि तो क्रश जो आहे तर तो साईडनी असा लावला आणि फ्रेश स्ट्रॉबेरीचं त्याच्यावर ठेवलं आहे. म्हणजे ड्रायफ्रूटसुद्धा आहेत, फ्रेश फ्रूटसुद्धा आहे आणि पारंपरिक शिरासुद्धा आहे. इट विल बी अ परफेक्ट डिझर्ट. एस्पेशली लहान मुलांना जर तुम्हाला अट्रॅक्ट करायचं असेल तर नथिंग कॅन बीट स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी कोणाला नाही आवडत, सगळ्यांना आवडते. मँगो सीझनमध्ये तुम्ही मँगो वापरू शकता. आणि एनिवे जर फ्रूट्सचे सीझन जर नसतील आणि तुमच्या घरी जर नुसते सिरप्स जर कुठली असतील, फॉर एक्झाम्पल ऑरेंज जेली. आता ऑरेंजची जेली सगळ्यांकडे असते किंवा जॅम असतो. तर जॅमला थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालून थोडंसं पातळ केलं आणि ते जर तुम्ही प्लेटवर जर त्याचं पेंटिंग केलं आणि त्याच्यावर जर शिऱ्याची मूठ जी आहे तर अशी उलटी केली आणि त्याच्यावर पुदिन्याचं पान वगैरे लावलं, मग त्याच्यावर खायला एक छोटासा स्कूप ऑफ व्हॅनिला आईस्क्रीम वगैरे, फॅन्टॅस्टिक. डब्यात सो देताना तुम्हाला काय करता येईल, एक शिऱ्याची मूठ आणि त्याच्यावर तुम्हाला ऑरेंज जेली किंवा ऑरेंज सिरप जे आहे तुम्हाला ते ड्रिझल तरी करता येईल, नाहीतर मग त्याच्या खाली ठेवता येईल आणि वरती मूठ घालता येईल. अशा अनेक प्रकारे तुम्ही त्याला सर्व करू शकता. आता तुम्ही बघता आपला शिरा जो आहे कसा छान कंबाईन झालाय. तर आता आपण गॅस स्विच ऑफ करू, कारण आता हा शिरा जो आहे जसा असा गार व्हायला लागेल तर तसं त्याच्यातलं मॉइश्चर जे आहे आता इव्हॅपोरेट होईल आणि त्याचं ओव्हरऑल जी कन्सिस्टन्सी जी आहे ती थोडी टायटर व्हायला लागेल. त्यामुळे या कन्सिस्टन्सीला आपण त्याला गॅस जो आहे तो बंद करणार आहोत. आणि आता याच्यामध्ये आपण फोल्डिंग करू आपली चिक्की. दॅट्स इट. आता प्लेटमध्ये इथं मी ऑरेंज सिरप करून घेतला, ऑरेंज सॉस करून घेतला मी रादर. माझ्याकडे ऑरेंज जॅम होता तर त्या जॅमला थोडंसं मी लिक्विडी केलं आणि त्याचं असं सिरप केलंय. आणि आता या मोठ्या बोलमध्ये आपण शिरा थोडा काढून घेऊ. आणि त्याच्यावरती या छोट्या बोलचा जो गोलाकार भाग आहे तर त्याच्यामध्ये थोडा शिरा घालू आणि तो जस्ट अलगद याच्यावर आपण ठेवायचा. मग त्याच्यावर खायला तुम्ही जर व्हॅनिला आईस्क्रीम वगैरे दिलं किंवा त्याला जस्ट डेकोरेट करणारे पुदिन्याचं पान किंवा जस्ट एक कॅशनट नुगा, म्हणजे त्याचे एक कुरकुरीत असे वेफर्स वगैरे मिळतात, ते जरी असं खोचलं तरी सुद्धा दिसेल, खूप छान दिसेल. इट विल बी अन इनोव्हेटिव्ह डेझर्ट. साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. रवा ड्रायफ्रूट शिरा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पिठी साखर, बारीक रवा, कोमट दूध, ड्रायफ्रुट्सची चिक्की, बटर, सुकं खोबरं, सुका मेवा, साजूक तूप, खारीक पूड, वेलची पूड आणि केशर. कृती: प्रथम पॅन मध्ये साजूक तूप आणि बटर एकत्र गरम करून घ्यावं. या पॅन मध्ये सुका मेवा आणि सुकं खोबरं घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये रवा खरपूस भाजून घ्यावा. रवा आणि सुक्या खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये पिठी साखर, खारीक पूड, वेलची पूड आणि केशर घातलेलं दूध घालून एकत्र शिजवून शिरा तयार करावा. आता गंमत कशी बघा, आता आपण भारतीय आहोत म्हणून मी म्हणत नाहीये, पण एकंदर भारतीय पदार्थ आणि पाश्चात्य पदार्थ यांची कंपॅरिझन करायची आली, एस्पेशली व्हेन इट कम्स टू टिफिन्स, तर आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर इटालियन पास्ता जो असतो असा टोमॅटो बेझिल सॉसमध्ये नाईस रोस्टेड गार्लिक, ऑलिव्ह ऑइलनी ड्रेस केलंय, पार्मेसन चीज वगैरे ग्रेट केलंय, गरमागरम खायला आहा क्या बात आहे. तसंच गरमागरम असं झाकण काढलं आणि जी वाफ येते अशी ती अशी मुगाची खिचडी, त्याच्यावर मस्त तुपाची धार, त्याच्यावर खायला उडदाचा पापड आणि मग थोडीशी आपली ती चुरलेली मिरची वगैरे, क्या बात आहे, फॅन्टास्टिक. आता दोन्ही पदार्थ आपल्याला सगळ्यांना आवडतात. असं नाही आहे की बाबा मला पास्ता आवडत नाही म्हणून मी तुम्हाला सांगतोय. पास्ता मला खूप आवडतो, मुगाची खिचडी सुद्धा खूप आवडते. पण आता या दोघांपैकी जर तुम्हाला टिफिनमध्ये घेऊन जायचं असेल तर तुम्ही पास्ता घेऊन जाल का? नाही. पण मुगाची खिचडी गार झाली तरी सुद्धा त्याची टेस्ट जी आहे ती आपल्याला आवडते. त्याचं एक कारण म्हणजे त्याची चव एकतर भन्नाटच असते आणि ते आपलं पॅलेट आहे. तर त्यामुळे सेम थिंग अप्लाइज टू आपल्या लहान मुलांचे जे काही खाऊचा डब्बा जो तुम्ही करणार आहात, तर सेम कन्सेप्ट अप्लाइज टू दॅट. थालीपीठ तुम्ही डब्यात देऊ शकता की नाही? येस. पण पिझ्झा देऊ शकाल का? नाही. कारण पिझ्झावरचं चीज जे आहे ते असं गार खाण्यात काही मजा येत नाही पिझ्झा अजिबात.
गार होऊन झालं, अजिबात लहान मुलांना आवडलं नाही. पण आता आपलं हे जे थालीपीठ जे आहे ते आता मस्तपैकी असं गार्निश बिनिश करून तुमच्या लहान मुलांना डब्यात जर दिलं तर नक्कीच मिटक्या मारत खातील. वेळ आता दोन्ही रेसिपीज ज्या आज आपण केल्या त्या तुम्ही घरी करून बघा, डब्यात लहान मुलांना द्या, त्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कळवा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आपली खाऊचा डब्बा स्पेशल सिरीज चालू होऊन जेमतेम एक आठवडा आलेला आहे आणि तुमचे ईमेल, तुमची पत्र आमच्यापर्यंत ऑलरेडी पोचायला लागली आहेत. वेल, आय गेस यू आर लव्हिंग दिस सिरीज. अजून 2 आठवडे अशीच आपण धमाल करणार आहोत. पुढच्या आठवड्यात अजून 2 रेसिपीज घेऊन मी तुम्हाला भेटणारच आहे. पण तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. मग आज कुठल्या रेसिपीज तुम्ही आम्हाला दाखवणार आहात? एक तीळ आणि ओव्याची पोळी, दुसरा पनीर, गाजर आणि कोबी मिक्स पराठा, आणि तिसरं जे आहे ते कोरिअँडर ब्रेड. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये, सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये, आम्ही